स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक घ्या, पदाधिकाऱ्यांचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक घेण्यात यावी अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक काही महिन्यांपूर्वी घेण्यात आली आहे। दरम्यान परिषदेची बैठक ही 3 महिन्यांनंतर घेण्यात यावी असा नियम असताना देखील बैठक होत नाही। त्याकरिता जिल्हा प्रशासनाने परिषदेत वेळेवर घेण्यात यावी अशी मागणी परिषदेच्या सदस्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट जे.टी. देसले, ॲडव्होकेट अजय सोनवणे, जगदीश बोरसे, भास्कर पाटील, अजय सोनवणे, जयश्री शाह, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, जयश्री पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही नोंदणीकृत संघटना आहे जी ग्राहकांच्या हितासाठी पूर्ण महाराष्ट्रभर काम करत असते। ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करणं बंधनकारक आहे। या समितीचे अध्यक्ष जे कलेक्टर साहेब असतात आणि या समिती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची दर 3 महिन्यामध्ये एक मीटिंग घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ग्राहक हिताच्या प्रश्नांवर चर्चा करणं, ग्राहक हिताच्या प्रश्नांची सोडवणूक करणं, ग्राहकांचे काही अडीअडचणी असतील त्याच्यावर विचारविनिमय करून मार्ग काढणं असं या ग्राहक संरक्षण जिल्हा परिषदेचं काम असतं। पण ही गेल्या 5 महिन्यापासून या ग्राहक संरक्षण परिषदेची मीटिंग झालेली नाही, त्यामुळे असंख्य ग्राहकांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत। तरी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की तुम्ही जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मीटिंग तिमाही घेण्यात यावी आणि त्यामध्ये ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला मदत करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।